आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर शहर तसेच पालखी मार्गावरती 12 लाख स्क्वेअर फुटावरती जवळपास असे भव्य जर्मन हँगर उभा करण्यात आलेले आहे आणि ह्या जर्मन हँगरमध्ये मुख्यमंत्री सुविधा केंद्राची निर्मिती देखील करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की आज तो वाखरी येथील पालखी तळासमोर असलेला हा जर्मन हँगर भव्य असा मंडप आहे। या मंडपामध्ये भाविकांना निवाऱ्याची व्यवस्था असेल, स्वच्छतेची व्यवस्था असेल, स्नानगृहाची व्यवस्था असेल, त्याचबरोबर मोबाईल चार्जिंगची देखील व्यवस्था खरं तर ह्या जर्मन हँगरमध्ये करण्यात आली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर अशा प्रकारचे भले मोठे जर्मन हँगर हे पंढरपूर शहरात जर बघितलं तर 65 एकर भागांमध्ये असतील, त्याचबरोबर पत्राशेड म्हणजे दर्शन बारीजवळ असेल आणि संपूर्ण पालखी मार्गावरती असे भव्य असे जर्मन हँगर उभे केले आपल्याला पाहायला मिळतं। त्याचं जर वैशिष्ट्य बघितलं तर ऊन, वारा, पाऊस त्याबरोबर आगीपासून देखील ह्या संरक्षण खरं तर भाविकांना मिळणार आहे। याचमध्ये जर बघितलं चरणसेवा असेल, आरोग्याच्या सेवा असतील, अशा वेगवेगळ्या सुविधा खरं तर जर्मन हँगरमध्ये दिल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून खरं तर यावर्षी या जर्मन हँगरची वाढ देखील करण्यात आलेली आहे आणि खास करून महिलांना देखील अशी वेगळी अशी ह्या वारकरी सुविधा केंद्रामध्ये व्यवस्था केलेली देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे महिला असतील, खरं तर पुरुष वारकरी असतील आणि संपूर्णपणे या जर्मन हँगरचं खरं तर समाधान व्यक्त केलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता आज खरं तर पंढरपूर तालुक्यामध्ये सगळ्या ह्या ज्या पालख्या त्या प्रवेश करणार आहे आणि त्यांच्यासाठी खरं तर हे आता नव्याने तयार करण्यात आलेलं हे जर्मन हँगर मंडप आपण आता बघू शकतो। पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।